राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपालजी महाराज आज या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा भुसावळ या ठिकाणी शंभूराजे चौक या ठिकाणी भारतस्थ समाज प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. ते या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत. महाराज, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. एक चांगल्या प्रकारचं आपण सामाजिक प्रबोधन करत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापुरुष यांचे विचार आपण त्यांचे रुजवत असतात. आपण वयाच्या किती वर्षापासून आपण समाज प्रबोधन करतात आणि आपल्याला बाळ कसं मिळालेलं आहे, काय सांगा? मी वयाच्या 10 वर्षाचा मग सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या आम्ही कार्यक्रम करत भजन म्हणत जाऊ, राजकारणाचा तिथून हिंमत वाढत आणि नंतर तुकडोजी महाराज गाडगे, बाबासाहेब, ज्योतिबा, शाहू, शिवाजी महाराज वाचत गेले आणि मग सत्य काय आहे त्यात वागत आहे. वाचन जे बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन ते संस्कृती आम्ही जोपासतो आणि सर्व चांगलं ऐकावं. आता आम्ही पाहून राहिलो आज नागपुरात तो बागेश्वर बाबा बरबडला की शिवाजी महाराज थकले आणि रामदास स्वामी महाराज जवळ त्यानं तो दिला की मी थकलो. हा इतिहास 100% खोटा आहे. रामदास स्वामीची आणि शिवाजी महाराजची भेटच झाली. शिवाजी महाराजचे पहिले गुरु म्हणजे जिजाबाई आणि दुसरे गुरु म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आपण संत तुकडोजी महाराजांचे विचार एक चांगल्या प्रकारे त्यांचा वारसा पावलावर पाऊल ठेवून त्यांचा विचार आपण जनसामान्यांपर्यंत रुजवत असतात. आणि सध्या एक महत्त्वाचं मी आपल्याला विचारू इच्छितो की सध्या या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय बनलेला आहे. अशोक खराब प्रकरण सध्या गाजत आहे. या राज्याकडे आपण कसं पाहतो? अशी काय साधू हॉटेलचा चहा पाणी नाही किंवा तुकडोजी महाराज तुम्हाला साधू पाहायचं आहे तर गाडगे बाबा त्याचं जीवन पाहा. तुकडोजी महाराजांचा जीवन, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गुरुबा कुमार, चावतामाळी, शेणा महाराज, संत रविदास, कांशीराम साहेब या महापुरुषांचं त्यागाचं जीवन होतं. आणि हे भोगी आहे. आम्हाला 55 वर्ष झाली, आमची इस्टेट नाही वाढली. आम्ही रात्रंदिवस ग्रामगीता हे गाडी घेऊन फिरतो आम्ही आणि प्रचार प्रसाराचं काम करतो. माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना म्हणजे फुले शाहू आंबेडकर. हे बुवाबाजी दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती, बम बम भोले, धूम गांजा पेतात हे महाराज आहे. म्हणून आम्हाला सत्य विचार मला अजून एक प्रश्न करावासा वाटतो की सध्या ग्रामीण भागामध्ये व्यसना दिन झालेलं, तरुण वर्ग व्यसना दिन झालेला आहे आणि त्यांचं वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त होतं, परंतु संपूर्ण माझी तरुण मुलांना प्रार्थना आहे या राजकारणी लोकांच्या तंबूमध्ये अवघेच राजकारणी काही काही 10वी पालते आणि तरुण पिढीचे वाईट व्यसनाच्या आज माझ्या गावात दारू मुलीचे प्रकरण. म्हणून माझ्या तरुणांनी उठरे उठ तरुणाने झाला गर्क कसा मी TV24 24 तास समाज प्रबोधनाचं आपण काम करतात. जय गुरु, जय भीम, सलाम वालेकुम. चला